गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमेनिमित्त आज मी बनवते प्रसादाचा शिरा. तर बघूया मी प्रसादाचा शिरा कसा बनवते ते. त्यासाठी मी प्रसादाला लागणारं साहित्य घेतलं आहे. त्यामध्ये तूप आहे, साखर आहे, रवा आहे, ड्रायफ्रूट्समध्ये काजू अवेलेबल होते त्यामुळे मी काजू घेतले आणि केशर घेतले, वेलची पावडर घेतली. तूप गरम करून मी त्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेतला आहे. हा रवा जाडा रवा घ्यायचा आहे आपल्याला, स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला तुपामध्ये एकदम सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. खरं म्हणतात ना की शिऱ्याची खरी जी चव असते ती रवा भाजण्यावरच असते. त्यामुळे आपल्याला रवा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. त्याचा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. बरेच दिवस माझे ब्लॉग्स आले नव्हते कारण काही फॅमिली प्रॉब्लेम होता. माझा भाऊ आमच्यासोबत नाही आहे आता, तर त्यामुळे माझं काही इच्छा होत नव्हती ब्लॉग करायचे. पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे, तर ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले. रवा व्यवस्थितपणे सोनेरी रंगावर भाजून झाला आहे माझा आणि त्यानंतर बारीक केलेले काजू मी यात घातले. ते पण आपल्याला रव्यासोबतच परतून घ्यायचे. काजू, बदाम, पिस्ता, मनुके हे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही व्यवस्थित चॉप करून घालू शकता. माझ्याकडे काजू अवेलेबल होते त्यामुळे मी काजू घालून घेतले. व्यवस्थितपणे भाजून घेतला आहे रवा. मंद आचेवरच रवा भाजायचा आहे. गॅस मोठा केला की रवा करपून जातो आणि शिऱ्याची जी टेस्ट असते ती बिघडून जाते. ठीक आहे. आता हा रवा व्यवस्थितपणे भाजून झाला की आपल्याला त्यामध्ये गरम दूध टाकायचं आहे. 1 वाटी जर रवा असेल तर त्यामध्ये 2 ते 2.5 वाटी दूध आपल्याला घालायचं आहे. दुधाचं प्रमाण जास्त असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जेवढं दूध तुम्ही जास्त घालाल त्याप्रमाणे रवा एकदम मऊ होतो आणि फुलतो. सोबतच मी केशर थोड्याशा दुधामध्ये भिजवून घेतलेलं, तर ते केशर पण घालून घेतलं आहे आणि दुधावर जी साय असते ना ती पण मी रव्यामध्ये घालते. त्याने पण रवा एकदम छान खमंग होतो. आणि 1 वाटी रव्यासाठी मी जवळजवळ 1 पेक्षा जास्त वाटी साखर घेतली आहे. आमच्या घरी जास्त गोड कोणाला आवडत नाही त्यामुळे मी थोडं गोड कमीच करते म्हणजे स्वीट डिश बनवताना. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने गोड कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. साखर विरघळेपर्यंत आपल्याला शिरा चांगला परतून घ्यायचा आहे. फ्लेवरसाठी तुम्ही जायफळ घालू शकता, वेलची पावडर घालू शकता, कुठलाही इसेन्स वापरू शकता, केवडा, व्हॅनिला किंवा केसर. तर मी वेलची पावडर टाकली आहे आणि थोडीशी आपल्याला वाफ करून घ्यायची आहे, वाफ काढून घ्यायची आहे 5-1 मिनटाची, म्हणजे रवा चांगला फुलतो. साखरही व्यवस्थितपणे एकजीव होते रव्यामध्ये आणि अशा प्रकारे आपला रवा आहे तो झालेला आहे. टेस्ट पण खूप छान झाली होती आणि हा रवा गुरुपौर्णिमेच्या पूजेसाठी आम्ही नैवेद्य म्हणून दाखवला होता. तर तुम्ही पण शिरा, खीर असं काही केलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाय. आता लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.